नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी प्रत्येक भक्ताने जाणून घ्यायला हवी. कारण एका चुकीच्या पद्धतीने केलेली पूजा किंवा चुकीच्या दिवशी केलेला उपवास आपल्याला त्या पूजेचं पूर्ण फळ मिळू देत नाही. आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमा या अत्यंत पवित्र सणाबद्दल. यावर्षी गुरुपौर्णिमा नेमकी कधी आहे, स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा घरच्या घरी कशी करायची, गुरुपौर्णिमेचा उपवास कोणी करावा, कसा करावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्यनारायणाची पूजा नेमकी केव्हा करावी, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण यात दिलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या पूजेला अजून फलदायी बनवणार आहे. चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमा म्हणजे काय आणि तिचं महत्त्व काय. मैत्रिणींनो, आपल्या हिंदू संस्कृतीत गुरुला देवाहूनही श्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे. कारण देव आपल्याला जन्म देतो, पण गुरु आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतो, अंधारातून प्रकाशाकडे नेतो. म्हणूनच गुरु शब्दाचा अर्थच मुळी असा आहे की जो अंधकार दूर करतो. गु म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे त्याचा नाश करणारा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आणि याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता. म्हणून या दिवसाला व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. वेदव्यासांनी महाभारत लिहिलं, वेद विभागले, पुराणं रचली, म्हणजे त्यांनी संपूर्ण मानवजातीला ज्ञानाचा प्रकाश दिला. म्हणून त्यांच्या समर्थनार्थ हा दिवस गुरूंच्या पूजेसाठी समर्पित केला गेला आहे. आता यावर्षीची म्हणजेच 2026 सालची गुरुपौर्णिमा नेमकी कधी आहे, तर पंचांगानुसार आषाढ पौर्णिमा तिथी 28 जुलै 2026 रोजी संध्याकाळी सुरू होत आहे आणि समाप्ती 29 जुलै 2026 रोजी समाप्ती होत आहे. उदय तिथीनुसार गुरुपौर्णिमा हा सण बुधवार 29 जुलै 2026 रोजी साजरा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी तुमच्या डायरीत किंवा कॅलेंडरमध्ये 29 जुलै ही तारीख नक्की नोंदवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पूजेची तयारी वेळेवर करता येईल. गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी आता आपण बघूया की हा दिवस नेमका कसा साजरा करायचा. सगळ्यात आधी सांगते की या दिवशी लवकर उठावं. सगळ्यात उत्तम म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं सगळ्यात उत्तम मानलं जातं, कारण त्यावेळी वातावरण शांत असतं आणि मन एकाग्र होण्यास मदत होते. उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करावेत. त्यानंतर घरातील देवघर स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी आणि फुलांनी सजावट करावी. ज्यांना आपल्या गुरूंचा फोटो किंवा मूर्ती घरी ठेवायची आहे त्यांनी ती स्वच्छ करून योग्य जागी स्थापित करावी. या दिवशी सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंचं म्हणजे ज्यांनी आपल्याला जीवनात मार्गदर्शन केलं अशा गुरूंचं किंवा आध्यात्मिक गुरूंचं स्मरण करावं. त्यांना मनोमन नमस्कार करावा. ज्यांचे गुरु हयात आहेत त्यांनी शक्य असल्यास प्रत्यक्ष जाऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. त्यांच्या पायावर डोकं ठेवावं आणि त्यांचा आदर सन्मान करावा. जे प्रत्यक्षात जाऊ शकत नाहीत त्यांनी फोन करून किंवा मनातल्या मनात त्यांचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करावी. घरामध्ये आपण दत्तगुरू, स्वामी समर्थ, साईबाबा, शंकराचार्य किंवा आपल्या कुलदेवताच्या रूपात गुरुतत्वाची पूजा करू शकतो. या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. काही घरांमध्ये संपूर्ण दिवसभर गुरुचरित्र वाचलं जातं, तर काही ठिकाणी फक्त काही अध्याय वाचले जातात. हे प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार आणि वेळेनुसार ठरतं. गुरुचरित्राच्या पारायणानं मन शांत होतं आणि सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते. मैत्रिणींनो, या दिवशी दानधर्माला सुद्धा विशेष महत्त्व आहे. गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करावं, वस्त्रदान करावं आणि आपल्या शक्तीनुसार दक्षिणा द्यावी. ब्राह्मण भोजन घालण्याची पद्धतही अनेक घरांमध्ये पाळली जाते. संध्याकाळी घरातील सर्वांनी एकत्र बसून आरती करावी आणि प्रसादाचं वाटप करावं. लहान मुलांनाही या दिवसाचं महत्त्व समजावून सांगावं, जेणेकरून त्यांच्यातही गुरूंबद्दल आदराची भावना लहानपणापासूनच रुजेल. मैत्रिणींनो, स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा घरच्या घरी कशी करावी आता आपण ते बघूया. स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा नेमकी कशी करायची, पंचोपचार पूजा म्हणजे काय, तर बघा. सर्वप्रथम पंचोपचार पूजा म्हणजे काय, तर 5 उपचारांनी केली जाणारी पूजा. ही पूजा अतिशय साधी, सोपी आणि कमी वेळात होणारी आहे. त्यामुळं ज्यांना रोजच्या धावपळीत जास्त वेळ मिळत नाही अशा भक्तांसाठी ही पूजा पद्धत अतिशय उपयुक्त आहे. पूजेला सुरुवात करण्याआधी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो स्वच्छ पाण्याने किंवा ओल्या कापडानं पुसून घ्या.
त्यानंतर एका पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरा आणि त्यावर स्वामींची प्रतिमा स्थापित करावी. आता पंचोपचार पूजेतील पहिला उपचार म्हणजेच गंध. स्वामींना चंदनाचा किंवा हळद कुंकवाचा टिळा लावावा. दुसरा उपचार म्हणजे पुष्प. स्वामींना ताजी फुलं अर्पण करावीत. विशेषतः जास्वंदीचं फूल स्वामींना खूप प्रिय मानलं जातं. तिसरा उपचार म्हणजे धूप. स्वामींसमोर उदबत्ती किंवा धूप लावून सुगंधित वातावरण निर्माण करावं. आणि चौथा उपचार म्हणजे दीप. स्वामींसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. आणि पाचवा आणि शेवटचा उपचार तो म्हणजे नैवेद्य. स्वामींना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. घरी जे काही गोड बनवलं असेल जसं की शिरा, पेढा किंवा साखर फुटाणे ते नैवेद्य म्हणून अर्पण करावं. हे 5 उपचार झाल्यानंतर स्वामींची आरती म्हणावी. आरती करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि भक्ती असावी. आरतीनंतर श्री स्वामी समर्थ हा जप किमान 21 वेळा किंवा तुम्हाला शक्य असेल तर 108 वेळा करावा. जपासाठी तुम्ही तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरू शकता. जपानंतर स्वामींसमोर नतमस्तक होऊन आपल्या मनातील इच्छा किंवा अडचणी त्यांच्यासमोर मांडाव्यात आणि त्यांचे आशीर्वाद मागावेत. शेवटी प्रसाद म्हणून नैवेद्य दाखवलेला पदार्थ घरातील सर्वांना वाटावा. या पंचोपचार पूजेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूजा वेळेच्या किंवा साधनांच्या कमतरतेमुळे कधीही अपूर्ण वाटत नाही. कारण का बघा, कारण भावनेला आणि श्रद्धेला यात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळं ही पूजा करताना मनात कोणतीही भीती किंवा शंका न ठेवता पूर्ण विश्वासाने ती करावी. गुरुपौर्णिमेचा उपवास कोणी आणि कसा करावा आता आपण याबद्दल जाणून घेऊया. तर बघा मंडळी, गुरुपौर्णिमेच्या उपवासाबद्दल अनेक भक्त या दिवशी उपवास करतात. कारण बघा असं म्हणलं जातं की या दिवशी उपवास केल्यानं गुरुकृपा लवकर प्राप्त होते आणि मन तसंच शरीर दोन्ही शुद्ध होतात. हा उपवास कोण करू शकतं? तर जे भक्त नियमितपणे व्रतवैकल्य करतात किंवा ज्यांना आपल्या गुरूंप्रती विशेष श्रद्धा व्यक्त करायची आहे असे सर्वजण हा उपवास करू शकतात. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींनी मात्र कडक उपवास करू नये. त्यांनी फक्त फलाहार घेऊन किंवा साधा आहार घेऊन या दिवसाचं महत्त्व पाळावं. गरोदर स्त्रियांनीही उपवास करण्याआधी आपल्या शारीरिक क्षमतेचा विचार करावा आणि गरज वाटल्यास फक्त एक वेळ जेवण करून उपवास करावा. उपवासाची पद्धत सांगायची झाली तर सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर उपवासाचा संकल्प करावा. आता बघा, संकल्प करताना मनात असा भाव ठेवावा की हा उपवास मी माझ्या गुरूंच्या कृपेसाठी आणि त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करत आहे. ज्यांना पूर्ण दिवस निर्जळी उपवास करायचा आहे त्यांनी पाणीही न पिता उपवास करावा. पण हे फक्त शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनीच करावं. ज्यांना तेवढं शक्य नाही त्यांनी फलाहार करावा. म्हणजे फळं, दूध, साबुदाणा, खिचडी, राजगिरा लाडू, शेंगदाणे असे पदार्थ घेऊ शकतात. या दिवशी कांदा, लसूण आणि धान्यांपासून बनवलेले पदार्थ टाळावेत. उपवास करताना दिवसभर मनात गुरूंचं स्मरण ठेवावं. शक्य असल्यास गुरुचरित्राचं वाचन करावं किंवा गुरुमंत्राचा जप करावा. आणि त्यानंतर संध्याकाळी पूजा आणि आरती झाल्यानंतर उपवास सोडावा. उपवास सोडतानाही अगोदर आपल्या गुरूंना नैवेद्य दाखवून मगच स्वतः अन्न ग्रहण करावं. हे लक्षात ठेवा की उपवास हा केवळ शरीराला उपाशी ठेवण्यासाठी नसतो, तर तो मनाला शुद्ध आणि एकाग्र करण्यासाठी असतो. तर बघा, त्यामुळे उपवास करताना राग, चिडचिड किंवा नकारात्मक विचार मनात येऊ न देता शांत आणि प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करावा. तर मैत्रिणींनो, यावेळी सत्यनारायणाची पूजा केव्हा करावी? आता शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सत्यनारायणाची पूजा नेमकी केव्हा करावी? अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी की नाही? तर मंडळी, सत्यनारायणाची पूजा ही कोणत्याही पौर्णिमेला करता येते. त्यामुळं गुरुपौर्णिमेच्या दिवशीही तुम्ही सत्यनारायणाची पूजा निश्चितच करू शकता. ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी वेळ मानली जाते. कारण याच दिवशी गुरुतत्व आणि विष्णुतत्व या दोन्हींचा एकत्रित लाभ भक्तांना मिळतो.
सत्यनारायण पूजा करण्यासाठी पौर्णिमा ही तिथी सर्वोत्तम तिथी मानली जाते. या दिवशी एकादशी, संकष्ट चतुर्थी किंवा एखादा शुभ प्रसंग जसं की घरात नवीन वस्तूची खरेदी, नवीन घरात प्रवेश, लग्न, मुंज किंवा एखादी इच्छा पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीही सत्यनारायणाची पूजा केली जाते. आता ज्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा करायची आहे त्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी करावी. घरातील एका स्वच्छ जागी चौरंग मांडून त्यावर सत्यनारायणाची प्रतिमा किंवा फोटो ठेवावा. तसंच पूजेसाठी केळीची पानं, आंब्याची पानं किंवा तोरण हे वापरून मंडप सजवावा. पूजेमध्ये कलश स्थापना करून त्यात पाणी, सुपारी, नाणं आणि आंब्याची पानं ठेवावीत. त्यानंतर विधिवत पूजा करून सत्यनारायणाची कथा वाचावी किंवा एखाद्या पुरोहितांकडून वाचन करून घ्यावे. कथा वाचन झाल्यानंतर आरती करावी आणि शिऱ्याचा प्रसाद तयार करून तो सर्वांना वाटावा. तसंच सत्यनारायणाच्या पूजेत मैत्रिणींनो, शिरा हा नैवेद्य म्हणून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण त्याशिवाय ही पूजा अपूर्ण समजली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा की सत्यनारायणाची पूजा ही कोणत्याही विशिष्ट कारणाशिवायही केवळ श्रद्धेपोटी कधीही करता येते. त्यासाठी कोणतंही खास निमित्त असायलाच हवं असं नाही. मात्र पौर्णिमेच्या दिवशी, विशेषतः गुरुपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी ही पूजा केल्यास त्याचं फळ अनेक पटीनं वाढतं असं आपलं शास्त्र सांगतं. म्हणून तुम्हाला या दिवशी निश्चितच आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करायची आहे. तर मंडळी, आज आपण बघितलं की गुरुपौर्णिमा 2026 यावर्षी बुधवार 29 जुलै रोजी आहे. हा दिवस कसा साजरा करायचा, गुरूंची पूजा कशी करायची, स्वामी समर्थांची पंचोपचार पूजा घरच्या घरी कशी करायची, गुरुपौर्णिमेचा उपवास कोणी आणि कसा करावा आणि सत्यनारायणाची पूजा कोणत्या वेळी करणं शुभ मानलं जातं, ही सगळी माहिती तुम्हाला मी दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे. गुरु हे आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं वरदान असतात. ते आपल्याला फक्त ज्ञानच देत नाहीत, तर आयुष्य कसं जगायचं हेही शिकवतात. म्हणून या गुरुपौर्णिमेला आपण सर्वांनी आपल्या गुरूंचं मनापासून स्मरण करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर श्रद्धेने चालण्याचा संकल्प करूया. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब